हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा। आज आपण सब ऑफिसमधनं एखादा इंडेंट कसं इनिशिएट करायचं त्या अनुषंगानं पाहणार आहोत। त्याच्यासाठी जो काही ट्रेझरर असेल आपला, त्या ट्रेझररच्या आय डीनं आपण लॉग इन करू सब ऑफिसच्या ट्रेझररनी। सब ऑफिसच्या ट्रेझररमध्ये जे काही इन्व्हेंटरी नावाचा कार्ड आहे त्या इन्व्हेंटरी नावाच्या कार्ड्समध्ये आपण जाऊ आणि या ठिकाणी आपण बघू शकतो 4 प्रकारचे सब कार्ड्स आहेत। इन्व्हेंटरी, प्रोक्युरमेंट डेटा सॅनिटायझेशन आणि स्टॉक डेटा सॅनिटायझेशन। आपण या इन्व्हेंटरीमध्ये जाणार। या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर मॅक्झिमम जवळपास सगळेच कार्ड सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत। या ठिकाणी आपण रेज इंडेंटला क्लिक करू। रेज इंडेंटला क्लिक केल्यानंतर तो विचारेल की ही रिक्वेस्ट जनरल आहे की एक्सेप्शनल आहे। जनरल रिक्वेस्ट म्हटलं म्हणजे जे काही आपले रेग्युलर सिनेरिओज आहेत। आता आपण स्टॅम्प कोणाकडनं मागू शकतो? आपल्या हेड ऑफिसकडनं, आपल्या अकाउंट ऑफिसकडनं, किंवा खूप समजा आपण PSD कडनं मागू शकतो। परंतु ॲज अ स्पेशल सिनेरिओ जर का भारतातून दुसऱ्या कोणत्याही ऑफिसमधनं जर का आपल्याला काही स्टॅम्प मागवायचे असतील तर त्या केसमध्ये एक्सेप्शनल रिक्वेस्टसुद्धा आपल्याला वापरता येऊ शकेल। या ठिकाणी आपण कोणत्याही दुसऱ्या सर्कलमधनं हे स्टॅम्प वगैरे मागवू शकतो। तर सध्या आपण या जनरल रिक्वेस्टमध्येच जाऊयात। या ठिकाणी वेअर हाऊसेस त्यांनी दिलेले आहेत। या ठिकाणी आपण नागपूर PSD बुलढाणा HO, PSD नाशिक, DAP नागपूर आणि CSD नाशिक अशा पद्धतीचे वेअर हाऊस आहेत। आता आपल्यासाठी सब ऑफिससाठी वेअर हाऊस असणार आहे हेड ऑफिस, कारण की आपल्या रुलिंगनुसार आपल्याला जे काही स्टॅम्प्स लागतात ते आपण हेड ऑफिसकडनं मागवत असतो। त्यामुळे आपण बुलढाणा HO सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर आपल्याला जे काही स्टॅम्प वगैरे लागतात तर त्या अनुषंगानं आपल्याला जे आपलं स्टॅम्प इंडेंट आहे ते आपण बनवतो। तर आपल्याला स्टॅम्प्स आणि स्टेशनरीच्या सब कॅटेगरीमध्ये जायचं आहे। त्यामध्ये आपल्याला डेफिनेटिव्ह स्टॅम्प आपल्याला घ्यायचे आहेत। त्यानंतर सब जी कॅटेगरी आहे आपली ती कॅटेगरी आपण या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे स्टॅम्प्स। त्यानंतर इथे आपलं तुमच्या प्रॉडक्टचं नाव, डेफिनेटिव्ह स्टॅम्प पब्लिक एसटी। त्यानंतर यामध्ये आपल्याला त्याची जी काही सब कॅटेगरी आहे ती सब कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची आहे। सरदार पटेलांचा आपल्याजवळ स्टॅम्प आहे, सरदार वल्लभभाई पटेल 500 रुपये, म्हणजे 5 रुपयावाला हा स्टॅम्प आहे। याला आपण सिलेक्ट करणार। इथं डिनॉमिनेशन या ठिकाणी आलेलं आहे। आपल्याला किती मागवायचे आहेत? फॉर एक्झाम्पल आपल्याला 5 स्टॅम्प्स या प्रकारातले पाहिजेत। आपण त्याला ॲड करायचं। पुन्हा जे काही कॅटेगरी आहे ती कॅटेगरी आपण सिलेक्ट करायची। दुसरी सब कॅटेगरी आहे ती सब कॅटेगरी सिलेक्ट करायची डेफिनेटिव्ह स्टॅम्पची। आणि या ठिकाणी आपण डेफिनेटिव्ह पब्लिक पोस्टेज स्टॅम्प्सला आपण क्लिक करायचं आणि आपल्याला सुभाषचंद्र बोस यांचं जे तिकीट्स आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस 5 रुपयावाला, याला आपण क्लिक करायचं। 5 रुपये डिनॉमिनेशनचं कार्डच आहे, हे सुद्धा आपल्याला 5 मागवायचे आहेत असं आपण समजूया। त्यानंतर आणि आपल्याला रेव्हेन्यू स्टॅम्प पाहिजे। पुन्हा स्टॅम्प अँड स्टेशनरीमध्ये जायचं आणि या ठिकाणी आपण हे रेव्हेन्यू स्टॅम्प्स म्हणून ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं। सब कॅटेगरीमध्ये रेव्हेन्यू स्टॅम्प्स, त्यानंतर रेव्हेन्यू स्टॅम्पमध्ये बऱ्याचशा प्रकारचे आहेत। तर आपलं जे काही 1 रुपयावाला रेव्हेन्यू स्टॅम्प आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं। त्याचा जो काही प्रॉडक्ट कोड आहे तो ऑटोमॅटिक येईल, डिनॉमिनेशन ऑटोमॅटिक येईल आणि किती मागवायचे आहेत तर 500 आपल्याला मागवायचे आहेत असं आपण हे करूया। या व्यतिरिक्त आणि जर का काही आपल्याला लागत असेल तर ते आपण मागवू शकतो। जसं की आता आपल्याला पोस्टल ऑर्डर वगैरे जर का मागवायचे असेल तर त्यासुद्धा आपल्याला याच्यामधून मागवता येतात। तर हे जे स्टॅम्प इंडेंट आहे या ठिकाणी आपलं हे प्रिपेअर झालेलं आहे। यानंतर आपण याला प्लेस रिक्वेस्टला क्लिक करायचं आहे। जसं आपण प्लेस रिक्वेस्टला क्लिक करू या ठिकाणी एक रिक्वेस्ट ID जनरेट झालेला आपल्याला दिसेल आणि आपलं जे काही इंडेंट आहे या ठिकाणी बनलेलं आपल्याला दिसेल। या ठिकाणी सगळ्या डिटेल्स आपण पाहू शकतो। हे जे स्टोरेज लोकेशन्स आहे की कोणत्या ऑफिसचा, चैतन्यवाडी ऑफिसने हे मागवलेलं आहे आणि कुठे चाललं आहे। हे वेअर हाऊस जो आहे चैतन्यवाडीसाठी बुलढाणा HO या ठिकाणी वेअर हाऊस आहे। या ठिकाणी ट्रेझरर जे आहेत ते सिग्नेचर करतील, काउंटर साईन, आणि जे पोस्टमास्टर आहेत किंवा ऑफिसर इन्चार्ज आहेत ते इथं साईन करतील जर का त्यांना या सगळ्या प्रकाराबद्दल जर का ते समाधानी असतील तर आपण याची प्रिंटआउट काढू शकतो। त्यानंतर हे जे रिक्वेस्ट आहे ही सुपरवायझरकडे फ्लो होईल। यासाठी आपल्याला जे काही सब ऑफिसचे सुपरवायझर आहेत त्यांनी आपल्याला लॉग इन करावं लागेल। सब ऑफिसचे जे सुपरवायझर आहेत त्यांनी आपण लॉग इन झालो। त्यांच्या ट्रेझरी नावाचं त्यांचं जे काही इन्व्हेंटरी आहे त्या इन्व्हेंटरीमध्ये आपल्याला जावं लागेल आणि इन्व्हेंटरीमध्ये पुन्हा इन्व्हेंटरी नावाचं कार्ड्स आपल्याला घ्यावं लागेल। या ठिकाणी आपण पाहू शकतो 6 प्रकारचे सब कार्ड्स असतील। यामध्ये ऑथराइज रेज इंडेंट बाय सुपरवायझर नावाचा कार्ड असेल त्याला आपण टिक करायचं। इथे आपण पाहू शकतो जी रिक्वेस्ट सुपरवायझर आपल्या ऑपरेटरनी इनिशिएट केलेली आहे ट्रेझररनी ती या ठिकाणी फ्लो झालेली आहे। आपण ही जी अमाऊंट आहे ही मॉडिफायसुद्धा ते करू शकतात।
परंतु त्यांना मॉडिफाय समजा आहे ते समाधानी याबद्दल. आता आपण 500 रेव्हेन्यू स्टॅम्प आणि 5 या दोन्ही प्रकारातले स्टॅम्प मागवलेले आहेत आणि हे इंडेंट जे आहे त्यांनी ऑथराईज केलेलं आहे. ऑथराईज केल्यानंतर ही जी रिक्वेस्ट आहे यामधनं निघून जाईल आणि आता त्यांनी ती प्रिंटआउट काढून पोस्टमास्टर साहेबांची सही त्यांच्या काउंटर साईनसह ही सब ऑफिसला पाठवायची आहे, हेड ऑफिसला. अशा पद्धतीचं ते इंडेंट जनरेट होईल आणि आपण हे जे इंडेंट आहे हे फिजिकली त्यांना पाठवायचं आहे. ॲक्च्युली हे जे आहेत रिअल टाईममध्ये फ्लो होते. आपण पाहू शकतो की जी काही रिक्वेस्ट आहे ती या ठिकाणावरनं निघून गेलेली आहे. अशा पद्धतीनं हे जे इंडेंट आहे हे सब ऑफिसमधनं फ्लो होईल. तर सब ऑफिसमधनं फ्लो झाल्यानंतर आपण असं कल्पना करूयात की हे जे इंडेंट आहे आता आपल्या बुलढाण्याला पोहोचलेलं आहे. तिथले जे ट्रेझरर आहेत त्यांच्या ट्रेझरीमध्ये किंवा त्यांच्या डॅशबोर्डमध्ये हे आपल्याला फ्लो झालेलं दिसेल. आपण या ठिकाणी ट्रेझररना जसंही लॉग इन करू ट्रेझरीच्या सबकार्ड्समध्ये जर का आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये बरेचसे मेनूज असतील. या ठिकाणी आपण इन्व्हेंटरी नावाचं जे काही कार्ड्स आहेत इन्व्हेंटरी नावाचं कार्ड्स आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं. इन्व्हेंटरीमध्ये गेल्यानंतर त्यांचं इन्व्हेंटरी नावाचं सबकार्ड्स आपल्याला घ्यावं लागेल. या ठिकाणी आपण पाहू शकतो 7 प्रकारचे कार्ड्स आपल्याला सापडतील. त्याच्यामध्ये अप्रूव्ह इंडेंट बाय ऑपरेटर अशा पद्धतीचं एक कार्ड असेल, त्याला आपण क्लिक करायचं. आपण बघू शकतो की जी रिक्वेस्ट आपल्याला त्या कन्सर्न सब ऑफिसनं पाठवलेली आहे ती सब ऑफिसची रिक्वेस्ट या ठिकाणी आलेली आहे. याचा हे जे आहे हे ऑफिस कोड आहे, हा रिक्वेस्ट ऑफिस कोड आणि त्या ऑफिसमधनं आतापर्यंत किती इंडेंट आले त्याचा हा तो सिक्वेन्स नंबर आहे. इथं या ठिकाणी आपण पाहू शकतो त्यांनी आपल्याला जे काही हे मागितले होते रेव्हेन्यू स्टॅम्प ते 500 आणि सुभाषचंद्र बोस यांची तिकीट 5 आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची तिकीट 5 अशा प्रकारचे तिकीट्स त्यांनी या ठिकाणी मागवलेले होते. त्यानंतर आपण इथं पाहू शकतो की हा जो आहे हा हेड ऑफिसचा स्टॉक आहे. सध्या हेड ऑफिसमध्ये एवढा जो स्टॉक आहे हा अवेलेबल आहे. तर त्यामध्ये त्याच्यापैकी त्यांना किती द्यायचं, जरी त्यांनी 500चे इंडेंट मागितलं तरी जर का सब ऑफिसमध्ये स्टॅम्प कमी असतील तर ते कमीसुद्धा सप्लाय करू शकतात. आपण या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला स्टॅम्प कमी पाठवायचे आहेत, जसं की आपल्याला 400चं स्टॅम्प त्यांना आपल्याला पाठवायचे आहेत. बाकी जे आहेत 5 ते आपण देऊ शकू त्यांना दोन्हीच्या प्रकारामध्ये. परंतु रेव्हेन्यू स्टॅम्प जे आहेत आपल्याला 100 आपण कमी करतो आणि आपण सबमिट केलेलं आहे. सबमिट केल्यानंतर ही जी रिक्वेस्ट आहे या ठिकाणी जनरेट झालेली आहे. एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, रिक्वेस्ट करताना त्यांनी 500 रेव्हेन्यू स्टॅम्प मागवले होते, परंतु अप्रूव्ह करताना आपण 400च अप्रूव्ह केलेले आहेत. दोन्हीच्या दोन्ही एंट्र्या या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण पाहू शकतो हे रिक्वेस्ट त्यांनी जी रिक्वेस्ट केलेली होती आणि हे आपण अप्रूव्ह किती केली किंवा आपण सप्लाय किती केले ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आहेत. अशा पद्धतीनं ट्रेझरर जे आहेत ते सप्लाय या ठिकाणी करू शकतील. त्यानंतर ही जी रिक्वेस्ट आहे ही पोस्टमास्टर बुलढाणा HO यांच्याकडे फ्लो होईल किंवा जो कोणी ट्रेझरी सुपरवायझर असेल त्याकडे ती फ्लो होईल. आपण आता ट्रेझरी सुपरवायझरच्या ID मध्ये लॉग इन करून पाहू शकतो. त्यांच्यासुद्धा आपल्याला इन्व्हेंटरीमध्ये जावं लागेल. इन्व्हेंटरीमध्ये गेल्यानंतर पुन्हा इन्व्हेंटरी नावाचं सब कार्ड्स आपल्याला सिलेक्ट करावं लागेल आणि या ठिकाणी आपण जे कार्ड्स घेतो आहे त्यात ऑथराईज अप्रूव्ड इंडेंट बाय सुपरवायझर याला आपण क्लिक करायचं. आपण जी काही रिक्वेस्ट अप्रूव्ह केलेली आहे ती रिक्वेस्ट या ठिकाणी आपल्याला आलेली दिसेल आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो. असंही अशा पद्धतीनं हे जे काही आपले 500 त्यांनी मागितले होते आपण 450 रुपयाचे त्यांना सप्लाय केलेले आहे. असं आपण त्याला सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर हे जे इंडेंट आहे हे कंप्लीट झालेलं आहे. पोस्टमास्टर साहेब सही वगैरे करून ट्रेझररकडे देतील आणि ट्रेझररनी जे काही सगळेच्या सगळे जे आर्टिकल आहेत जे स्टॅम्प्स आहेत ते त्या इंडेंटमध्ये पॅक करतील ते आणि त्या ऑफिसला सप्लाय करतील. यानंतर हे जे सप्लाय केलेले जे काही इंडेंट आहे हे इंडेंट पुन्हा त्या सब ऑफिसला रिसीव्ह होईल सब ऑफिसला. तर त्या सब ऑफिसचे जे कोणी ट्रेझरर आहे त्यांच्या ID मध्ये आपल्याला हे जे कार्ड्स आहे इंडेंट जे आहे हे त्यांच्या ID मध्ये आपल्याला दिसायला लागेल. त्यासाठी आपण सब ऑफिसचे जे काही ट्रेझरर आहेत त्यांच्या याच्यातून लॉग इन होऊया त्यांच्या कार्ड्समध्ये आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो स्टॅम्प्स ट्रान्झॅक्शन्स रिपोर्ट या डॅशबोर्डमध्ये या ठिकाणी ही जी रिक्वेस्ट आहे ही यायला हवी. तत्पूर्वी आपल्याला ॲक्च्युली हे स्टॅम्प इंडेंट आहे त्यामुळे ही जी रिक्वेस्ट आहे ही इन्व्हेंटरीमध्ये येईल. इन्व्हेंटरीमध्ये आपण बघू शकतो. इन्व्हेंटरीमध्ये आपण गेलो की या ठिकाणी एक्सेप्ट स्टॉक बाय ऑपरेटर अशा पद्धतीचं एक ऑप्शन्स आपल्याला सापडेल. याला आपण क्लिक करायचं आणि कुठनं आले तर आता आपल्याला बुलढाण्यावरून आलेले आहेत म्हणून आपण बुलढाण्याची ही जी रिक्वेस्ट आहे ही रिक्वेस्ट सिलेक्ट करायची आणि याला सर्चच्या बटनाला क्लिक करायचं. सर्चच्या बटनाला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला जे काही इंडेंट आहे हे इंडेंट या ठिकाणी आपल्याला रिसीव्ह झालेलं दिसेल.
आणि जर का त्यांनी पाठवलेले सगळेच्या सगळे आर्टिकल जर का व्यवस्थित असतील, सगळे स्टॅम्प्स जर का आपल्याला व्यवस्थित असतील, तर आपण ते या ठिकाणी रिसीव करतो. अशा पद्धतीनं जे काही ट्रेझरर आहेत सब ऑफिसचे, त्यांनी हे जे इंडेंट आहे हे त्यांनी या ठिकाणी एक्सेप्ट केलेलं आहे. यानंतर जो सुपरवायझर आहे त्यांच्यासुद्धा निदर्शनाची गोष्ट आणून द्यावी लागेल की आपण एवढं इंडेंटची रिक्वेस्ट पाठवली होती आणि हेड ऑफिसनं आपल्याला एवढ्या प्रमाणामध्ये ते सप्लाय केलेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपण ट्रेझरी सुपरवायझर असतील त्या कन्सर्न सब ऑफिसचे त्यांच्या आय डीमध्ये लॉग इन करायचं. इन्व्हेंटरी नावाचा कार्ड असेल आणि एक्सेप्ट स्टॉक जो आहे तो आपल्याला सुपरवायझरनी ऑथराईज करायचा आहे. जेव्हा सुपरवायझर ऑथराईज करतील तेव्हा हा स्टॉक आपल्या सब ऑफिसच्या मेन स्टॉकमध्ये इनकॉर्पोरेट होईल. आतापर्यंत इंडेंट आलं, अप्रूव्ह झालेलं आहे, परंतु ते अजून आपल्या मुख्य स्टॉकमध्ये जो आपला मेन स्टॉक आहे त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट झालं नव्हतं. आता जसंही सुपरवायझर अप्रूव्ह करतील आता ते त्या सब ऑफिसच्या सब ऑफिसचं जे काही स्टॉक असेल त्या स्टॉकमध्ये ते इनकॉर्पोरेट झालं असेल. त्याचप्रमाणे हेड ऑफिसचा जो काही स्टॉक आहे तो सुद्धा एवढ्यानी कमी झाला असेल. अशा पद्धतीनं आपण हे जे स्टॅम्प इंडेंट आहे ते सब ऑफिसमधनं हेड ऑफिसला पाठवू शकतो आणि हेड ऑफिस त्याला सप्लाय केल्यानंतर ते एक्नॉलेज करू शकतो. धन्यवाद.